पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत, मला असं वाटतं त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. माहिती जर घेतली असती 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं. शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते. माझ्याबरोबर तो साबी होता, पवन मटेल होता, दीपक दातीर होते, अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते. 15 दिवसाचा जेलचा सहवास राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं, त्यांना तर ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. गुन्हेगार न होते, कधी नाही, यापुढे नाही, यामागेही पण नाही. मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस. त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे. त्या व्यतिरिक्त काही कुठले आहेत आणि तुमचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, तो नेमकं काय प्रकार? जेलच्या बाहेर कशा करता आला? तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा दाखल केला होता, कुठेतरी त्याचा वचपा काढण्यासाठी हे सर्व घडून आणण्यात जात आहे असं वाटत नाही आपल्याला? हे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात, बुद्धिबळाचा खेळ चालू असतो, हरकत नाही. दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं, त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले. हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरतोय, ती क्लिप फिरते. पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे, तेही फिरते. प्रफुल्ल पटेल आणि दाखल करावा देशद्रोही असं देखील म्हणतात. हा पालकमंत्र्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते एमडी ड्रग्ज प्रकरणात तेच आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेलं आहे. मोर्चा काढला, जिवारी लागलं. परवा सुषमा अंधारेंची सभा झाली की सबसे काला कलंक होता है, काजल से काला कलंक होता है. ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे, टिळा लावलेला आहे त्यांचा, तो पुसता येणार नाही म्हणून ते पुसण्याचा प्रयत्न करतायत. बडगुजर काय अख्खी शिवसेना त्यांना जंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून प्रतिहल्ला करते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील, सुनीलभाऊ असतील, दत्ताजी असतील, सर्व विलासांना असतील, डीजी सुनीलचे असतील, सचिन मराठे असतील, सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ. जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू. पोलिसांनी काही संपर्क केला का तुम्हाला? नाही, मला काय अजून फोन वगैरे काही? भाऊ ठाकरे गटाच्या एमडी प्रकरणामध्ये देखील विनायक पांडे अशी चौकशी झाली होती, मात्र पुढे काय आलं नाही. आपल्यावर देखील आता बेछूट असे आरोप केलेले आहेत. काहीतरी टार्गेट करून केलं जात आहे का असं वाटतं? टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जात आहे, परंतु असे प्रकार होत असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याला खचून न जाता खंबीरपणे उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे. आरोप करणं आणि त्यांचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुख सुद्धा माझ्याशी बोललेत त्या विषयावरती. कार्यकर्त्याला अटक केलेली आहे, तुम्ही अटकपूर्वसाठी काही प्रयत्न करणार? नाही, गरज काय अटक पूर्ण करण्याची? हा, तो जेलमध्ये असेल किंवा त्याची माझी भेट जेलमध्ये झाली असेल, जेलच्या बाहेर तो कुठल्या कारणाने आला आहे, कुठल्या कार्यक्रमात भेटले, हे काय विषय नाही. आता लग्नामध्ये अनेक आमदार होते, म्हणजे त्यांना अटक झाली का? मिरची प्रकरणात, इक्बाल मिरची प्रकरणात जॉईंट व्हेंचर आहे, त्याचं काय झालं?
दादा भुसेंनी तुमच्या संपत्तीचा विषय पण तिथे घेतला की तुम्ही कोट्यावधीची संपत्ती. दादा भुसे एक इरिगेशनला जेई म्हणून काम करत होते आणि तिथं पण निलंबित झाले होते. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं, आपण का निलंबित झालो होतो. भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी, आमच्या अंगाशी नाही. आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे.